महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त परीक्षा 5 नोव्हेंबरला झाली। जिल्ह्यात 4416 उमेदवारांपैकी 3562 जणांनी परीक्षा दिली असून 851 उमेदवार अनुपस्थित होते। अकोल्यात ही परीक्षा 16 केंद्रांवर पार पडली। यापूर्वी 8 ऑक्टोबरला दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती। परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडू नये, परीक्षा शांततेत होण्याकरिता परीक्षा केंद्रांच्या आतील परिसरात आणि केंद्राचे बाहेरील लागून असलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला होता। परीक्षा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी कामकाज पाहिलं। परीक्षा सुरळीतपणे होण्यासाठी एकूण 4 समन्वयक अधिकारी कार्यरत होते। यात बळवंत अरखराव, सुनील पाटील, V.अ. जंजाळ, अनिल चिंचोली यांचा समावेश होता। अकोल्याच्या गोरक्षण रोड परिसरातील लक्ष्मीनारायण अपार्टमेंटमध्ये दुचाकी बॅटरीचं चार्जिंग सुरू असताना अचानक स्फोट झाला। घरात असलेल्या 2 मुलांनी आरडाओरडा केल्यानं हा प्रकार उघडकीस आला। सुदैवानं यात कोणतंच नुकसान झालं नाही। अकोला जिल्ह्यातील खदान पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या गोरक्षण रोड परिसरातील लक्ष्मीनारायण अपार्टमेंटमध्ये दुचाकी बॅटरीचा अचानक स्फोट झाला। यावेळी घरात 2 लहान मुले होती। घरामध्ये दुचाकी गाडीची बॅटरी चार्जिंगला लावली होती, मात्र अचानक बॅटरीतून धूर निघू लागला। यामुळे घरामध्ये आग भडकण्यास सुरुवात झाली। मात्र मुलांनी आरडाओरडा केल्यानं शेजारच्या लोकांना आग लागल्याची माहिती मिळाली। यावेळी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मोदी सरकारनं देशात विषमता निर्माण केली असून जात पंथ धर्मामध्ये दरी निर्माण करून गरीब श्रीमंत असा भेद केला आहे। गरीब श्रीमंतीमधील दरी वाढत आहे। महागाई, बेरोजगारीनं जनता त्रस्त झाली आहे। भारताच्या संविधानाला धोका निर्माण झाला असून संविधान वाचविण्यासाठी आणि भेदभाव मिटविण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा असल्याचं काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अकोल्यात आयोजित पत्रपरिषदेत माहिती दिली। ही यात्रा नांदेड इथून अकोला, बुलढाणा इथं दाखल होणार आहे। त्यासाठी काँग्रेसनं यात्रेचं स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड येथून सुरू होणार आहे। नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा जिल्ह्यात ही यात्रा येणार आहे। यात्रेची जोरदार तयारी करण्यात येत असून नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन आणि मशाल रॅली काढून यात्रेला सुरुवात होणार आहे। राहुल गांधी यांच्या यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली। या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखेडे, माजी आमदार बबनराव चौधरी, माजी आमदार नितिकोद्दीन खतीब, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे, अमरावती काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, डॉक्टर अभय पाटीलसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। तेव्हा त्यांना आम्ही जोडोचा प्रयत्न आहे, आमचा सगळ्या माणसाचं मन जोडण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांचा मात्र तोडोचा कार्यक्रम हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे आज आता जशा पद्धतीनं सरकार आपण पाहिलं त्या पद्धतीनं मन तोडणं, समाज दुरीकरण निर्माण करणं हे तर त्यांच्या डोक्यात कायम तोडो येत असतं, आमच्या मनामध्ये जोडो येत असतं। ते कल्पना करतायत, फक्त ते वास्तवात येणार नाही। सर, या जोडो यात्रेच्या दरम्यान काही भाजपचे किंवा दुसरे काही नेते जोडणार आहात का तुम्ही? काही आहे का संपर्कात? ज्याला लोकशाही ताकदवान व्हावी वाटते आणि घटना आपली वाचावी, तिचे मूलभूत तत्व ताकदवान व्हावेत आणि देश पुढे जावा या तत्वाप्रमाणे असं वाटतं, त्यांनी सगळ्यांनी यावं असं आमची इच्छा आहे। त्या सगळ्यांना निमंत्रित केलं आम्ही आणि याच्यात राजकीय नाही, म्हणजे ही काही काँग्रेसची यात्रा असं आम्ही मानत नाही, ही तत्वज्ञानाची, विचाराची यात्रा आहे, हे लक्षात घ्या। तेव्हा त्यांना आम्ही जोडोचा प्रयत्न आहे, आमचा सगळ्या माणसाचं मन जोडण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांचा मात्र तोडोचा कार्यक्रम हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे आज आता जशा पद्धतीनं सरकार आपण पाहिलं त्या पद्धतीनं मन तोडणं, समाज दुरीकरण निर्माण करणं हे तर त्यांच्या डोक्यात कायम तोडो येत असतं, आमच्या मनामध्ये जोडो येत असतं। ते कल्पना करतायत, फक्त ते वास्तवात येणार नाही। सर, या जोडो यात्रेच्या दरम्यान काही भाजपचे किंवा दुसरे काही नेते जोडणार आहात का तुम्ही? काही आहे का संपर्कात? ज्याला लोकशाही ताकदवान व्हावी वाटते आणि घटना आपली वाचावी, तिचे मूलभूत तत्व ताकदवान व्हावेत आणि देश पुढे जावा या तत्वाप्रमाणे असं वाटतं, त्यांनी सगळ्यांनी यावं असं आमची इच्छा आहे। त्या सगळ्यांना निमंत्रित केलं आम्ही आणि याच्यात राजकीय नाही, म्हणजे ही काही काँग्रेसची यात्रा असं आम्ही मानत नाही, ही तत्वज्ञानाची, विचाराची यात्रा आहे, हे लक्षात घ्या।
आरटीओ अधिकाऱ्यांनी अकोला शहरातील विविध भागात मोहीम राबवून 30 अल्पवयीन मुलांवर कारवाई करून त्यांच्या पालकांना दंड ठोठावलाय. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात वाहन देऊ नये असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय. मोटार वाहन अपघात डेटा अहवाल प्रसिद्ध झाला असून या अहवालानुसार जानेवारी ते ऑक्टोबर 2022 दरम्यान एकूण 97 मोटार अपघात झाले आहे. त्यापैकी 75 अपघात हे 18 वर्षाच्या खालील मुलांचे आहे. या अहवालाच्या अनुषंगानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी अकोला जिल्ह्यातील 18 वर्षाखालील मुलांचे अपघात टाळण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविली. विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत अकोला शहरात विविध ठिकाणी एकूण 30 तपासणी आणि दोषी आढळल्यास 15 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम मोटार वाहन निरीक्षक प्रफुल्ल मेश्राम, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गोपाल पंचोली, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भागवत चोपडे यांनी राबविली. येत्या 7 नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे हे बुलढाणा दौऱ्यावर येणार आहे. बुलढाणा व मेहकर इथं त्यांची सभा होणार असल्यानं सभेसाठी बुलढाणा तालुका शिवसेना प्रमुख लखन गाडेकर यांनी रितसर पोलिसांकडे परवानगी अर्ज सुद्धा दिला होता. मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता या ठिकाणी सभा घेण्यास नकार दिलाय. या ठिकाणाहून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं कार्यालय जवळच आहे. अशा तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली, तर शिवसैनिक याच ठिकाणी सभा घेण्यासाठी बसल्यानं पोलीस विरुद्ध शिवसैनिक असा वाद निर्माण झालाय. जयस्तंभ चौकातील गांधी भवन इथं सभा घेऊ अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. तर येथील रस्त्याची रचना, पार्किंग सुविधा तसेच काही अंतरावर असलेले आमदार संजय गायकवाड यांचं कार्यालय यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम आहे. हे बघा, अत्यंत चुकीची माहिती किंवा अत्यंत चुकीचा मेसेज मीडियामार्फत व्हायरल केला जात आहे. सर्वप्रथम बुलढाणा पोलीस प्रशासनाने माननीय आदित्य साहेबांच्या सभेला विरोध केलेला नाही आहे किंवा त्यांनी बुलढाण्यात सभा घेऊ नये अशी त्यांची परवानगीसुद्धा नाकारण्यात आली. स्थिती येऊ नये. तसेच माननीय मुख्यमंत्री शिंदे गटाचे जे आमदार आहेत संजूभाऊ गायकवाड यांचे कार्यालयसुद्धा अगदी समोरच आहे आणि मागच्या काही घटना बघता त्या घटनेची पुनरावृत्तीसुद्धा होऊ नये या एवढ्या कारणावरून फक्त त्यांना सभेकरिता आपण पर्यायी जागा शोधावी किंवा आणखी हे करावे याकरिता फक्त त्यांना परवानगी नाकारली होती. बाकी इतर कोणत्या कारणाने नाही. हे काय म्हणत असतील मला माहिती नाही, परंतु पोलीस प्रशासन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि जनतेच्या हिताकरिता काही कठोर पावले पोलीस प्रशासनाला उचलणे भाग पडते, अशा वेळी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेला कुठेही तडजोड करणार नाही. तर शहरातील अन्य ठिकाणी सभास्थळ घेण्याची आयोजकांना विनंती केली आहे. आम्ही सभा त्याच ठिकाणी घेणार आहोत आणि सभा ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणीच होईल. सभेत जर आम्ही काही चुकीचं बोललो तर ती जबाबदारी आमची असल्याचं बुलढाणा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख छगन मेहत्रे यांनी म्हटलंय. आदित्य साहेबांची सभा शहरातली रद्द नाही झाली तर गांधी भवनातल्या जागेच्या ऐवजी दुसऱ्या ठिकाणी त्यांनी तो कार्यक्रम करावा अशा सूचना सल्ला पोलीस प्रशासनाकडून त्यांना देण्यात आलेला आहे. हा परिसर आमच्या सगळ्या चाहत्यांचा समर्थकांचा आहे. माझं कार्यालय देखील याच ठिकाणी आहे आणि मागचा अनुभव पाहता सभा घेताना त्या ठिकाणी चिथावणीखोर भाषण करायचं, अश्लील टीका त्या ठिकाणी करायची, आमच्या कार्यकर्त्याला उचकवल्या जाईल अशा प्रकारचं भाष्य करायचं आणि मग त्याची रिॲक्शन आली की मग पोलीस प्रशासनानं काही केलं नाही, पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालते, बाळासाहेब ठाकरेकडे दादागिऱ्या करतो असा टाहो फोडायचा. याच्याकरता पोलीस प्रशासनाने ज्या गोष्टी भविष्यात घडूच नाही अशा गोष्टी टाळण्याकरता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याकरता जो काही निर्णय घेतला असेल, मला वाटतं त्यांची पोलिसांची भूमिका ही कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे. आज बुलढाणा येथे आमचे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची 7 तारखेला होणारी सभा गांधी भवन या ठिकाणी होणार आहे. माहितीच्या सूत्राच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी परवानगी नाकारली असं कळते. परंतु मी आपल्याला प्रशासनाला सांगू शकतो की बा तुम्ही एखाद्या आमदाराच्या दबावाखाली किंवा सत्तेचा माज जो काही तुम्हाला आलेला आहे हा बरोबर नव्हे. तुम्हालाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे आणि ती वेळ तुम्ही आमच्या शिवसैनिकावर आणू नका. सभा त्याच ठिकाणी होणार. बुलढाण्याला गांधी भवन ठरलेल्या वेळेतच होणार. त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. प्रशासनाला माझा इशारा आहे, जर आम्ही काही त्या सभेमध्ये चुकीचं बोललो, काही भानगडी झाल्या
त्या सर्वची जबाबदारी आमच्यावर आहे. आम्हाला आता शेतकऱ्याचे प्रश्न, कामगाराचे प्रश्न, शेतमजुराचे प्रश्न आणि या महाराष्ट्र राज्याला कसं पुढं न्यायचं या विषयावर आम्ही यापुढे बोलणार आहे. गद्दारीचा विषय संपलेला आहे, त्याचे पैसे खोके घेऊन ते संपलेलं आहे. त्यामुळे याच्या पुढे आम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेची नाळ जी आमची जुडलेली आहे शिवसेनेची, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, त्या लोकांच्या भल्यासाठी, त्यांच्या कामासाठी आम्ही यापुढे लढा देणार आहे. सभा मात्र त्याच ठिकाणी ठरलेल्या वेळेत होणार म्हणजे होणारच. शिवसेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचा महाराष्ट्रभर निष्ठा यात्रेच्या निमित्तानं, शेतकऱ्याशी संवाद साधण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आदित्य साहेब महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. 7 तारखेला गांधी भवन येथे बुलढाण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाहीर सभेसाठी प्रशासनाकडे अर्ज केला होता, पोलीस प्रशासनाकडे अर्ज केला होता. पण त्या ठिकाणी गांधी भवन हे स्थळ नाकारून पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे हा खऱ्या अर्थानं माझा पोलीस प्रशासनाला सवाल आहे. गेल्या अनेक वर्षापासून गांधी भवन येथे त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. मागच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी आदित्यजी ठाकरे साहेबांची जन आशीर्वाद यात्रा त्या ठिकाणी झाली होती. पण प्रशासन या ठिकाणी उडवाउडीची उत्तरं देऊन, त्या ठिकाणी मनाला पटत नाही अशी कारणं देऊन त्या ठिकाणी ते स्थळ नाकारण्याचं काम प्रशासन करत आहे. पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आदित्यजी ठाकरे साहेब यांची सभा जंगी त्या ठिकाणी होईल. यांनी प्रशासनाने कितीही स्थळं नाकारलं, या ठिकाणी काहीही केलं तरी या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आदित्य साहेबांची सभा अतिशय मोठ्या ताकदीनं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होईल. 18 नोव्हेंबरला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात दाखल होणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते शेगावात पोहोचून नियोजन आणि रस्त्यांचा आढावा घेत आहे. तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा खासदार मुकुल वासनिक यांनी रविवारी शेगावात भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भारत जोडो यात्रा ही संपूर्ण देशाला जोडणारी ठरणार आहे असं म्हणत भाजपावर निशाणा साधला. गुजरातच्या मोरबीमध्ये घडलेला अपघात हा गुजरातमधील भ्रष्टाचाराचं फळ आहे. पूल दुरुस्तीचं काम सुरू होतं, मात्र काम पूर्ण होण्याच्या आधीच हे पूल रहदारीसाठी सुरू करण्यात आले. त्यानंतर अपघात घडला आणि या अपघातामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर तेथील सरकारनं तिकीट विक्री करणाऱ्या, वेल्डिंग करणाऱ्या आणि किरकोळ लोकांना आणि मजूर लोकांना पकडण्यात आलं. मात्र पूल सुरू करण्याचे आदेश देणाऱ्यांना अद्यापही अटक झाली नाही. या पुलाच्या बांधकामामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आणि त्या भ्रष्टाचारामुळेच शेकडो लोकांचा जीव गेला. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसबद्दल बोलण्यापेक्षा गुजरातच्या भ्रष्टाचाराबाबत बोलावं असं खासदार मुकुल वासनिक म्हणाले. काल परवा तिथे मोरबीमध्ये एक घटना झाली. तो पूल पडून शेकडो लोक त्यामध्ये मरण पावले. मी तिथे 2 दिवस होतो गुजरातमध्ये आणि सर्वदूर तिथे चर्चा होती की त्या पुलाची दुरुस्ती करण्याकरता पुलाचं काम पूर्ण व्हायच्या अगोदरच तिथे तो पूल सुरू करून टाकला. ते सर्व झाल्यानंतरही लोक मरण पावल्यानंतरही तिथे जे तिकीटं फाडतात त्या लोकांना पकडल्या गेलं, जे वेल्डिंगचं काम करतात त्यांना पकडल्या गेलं. पण जे प्रमुख लोक ज्यांनी तो पूल सुरू करण्याची परवानगी दिली, ज्यांनी नादुरुस्त असतानाही त्याला सुरू करण्याकरता परवानगी दिली, यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. हे एक फार मोठं उदाहरण गुजरात मॉडेलचं जे नरेंद्र मोदी सांगत असतात त्यांच्यात गुजरातमध्ये घडलं आहे आणि यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. त्या भ्रष्टाचारामुळे अनेक लोक मारला गेले. नरेंद्र मोदीजी काँग्रेसबद्दल बोलण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं तर हे बरं होईल. देशात सध्या तानाशाही व्यवस्था निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे देशातील निवडक प्रस्थापितांकडे संपत्ती केंद्रित करण्याचा कार्यक्रम राबविला जातोय. यातून भारत देश एकसंध राहील असं दिसत नसल्याचंही वासनिक म्हणाले. संपूर्ण देशात कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा 18 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातून राज्यात प्रवेश करणार आहे. 5 जिल्ह्यात सुमारे 380 किलोमीटरचं अंतर पूर्ण केल्यानंतर ही यात्रा मध्य प्रदेश राज्यात जाणार आहे. या निमित्तानं शेगावात
होणारी जाहीर सभा ही आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार असल्याचंही मुकुल वासनिक यांनी सांगितलं. बघा, मी तर थोडा वेळ अगोदरच आलो, काही सहकाऱ्यांबरोबर चर्चा झाली आहे. अजून आजही पुढे काही बैठका आहेत, उद्याही काही बैठका आहेत. त्यांच्याशी बोलू, काय सुरू आहे त्याची विचारपूस करू. एवढं सांगेन आपल्याला की कधी बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलं नसेल अशा प्रकारचं ऐतिहासिक अभूतपूर्व स्वागत राहुल गांधीजींचं जेव्हा ते भारत जोडो पदयात्रा घेऊन बुलढाण्यामध्ये प्रवेश करतील तेव्हा ते काश्मीरपर्यंत हे आयोजित करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आणि राहुल गांधीजी या यात्रेमध्ये पूर्णपणे सहभागी आहे. लोकांशी जाऊन हितगुज करत आहे, बोलत आहे, आपले विचार सांगत आहे, त्यांचे विचार ऐकत आहे. आणि आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 84 किलोमीटरची ही पूर्ण पदयात्रा राहणार आहे. सर्व काँग्रेसच्या लहान मोठ्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन या यात्रेच्या संदर्भात केलेलं आहे आणि प्रचंड उत्साहात इथे या यात्रेचं स्वागत केलं जाईल. फक्त काँग्रेसचे कार्यकर्ते नव्हे तर हा जिल्हा पूर्णपणे या यात्रेचं स्वागत करण्याकरता तयार आहे, अशा प्रकारचं चित्र दिसत आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत बादली स्थानकावर 4थ्या लाईनच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत अमरावती मुंबई एक्सप्रेस आणि नागपूर पुणे एक्सप्रेस या 2 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत भादली स्थानकावर 4थ्या लाईनच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत अमरावती मुंबई एक्सप्रेस आणि नागपूर पुणे एक्सप्रेस या 2 गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तसेच नागपूर विभागात 3ऱ्या लाईनच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. या गाड्या 6 ते 8 नोव्हेंबरपर्यंत नागपूरपर्यंतच धावणार आहे. कोणी टिकली लावावी किंवा लावू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना त्या मुद्द्यावर माध्यमांमध्ये नाहक चर्चा होत आहे. विदर्भ मराठवाड्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायमचं पुसलं गेलं आहे. अशा संवेदनशील मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी असताना टिकलीसारख्या निरर्थक विषयांना महत्त्व दिलं जात असल्याचा संतापजनक लेखक दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी व्यक्त केला आहे. विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेतर्फे आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. अकोला शहरातील वाशिम मार्गावरील प्रभात किड्स स्कूलच्या प्रांगणात 2 दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनास शनिवारी थाटास सुरुवात करण्यात आली. युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं. सर्वच पक्षाचे नेते एकत्र येतात, मात्र त्यांचे समर्थक परस्परात भांडतात. कोणताही नेता आपल्या समर्थकाला खांद्यावर घेत नाही, त्यामुळे समर्थकांनी नेत्यांच्या दावणीला बांधल्यासारखे वागू नये असंही जगताप यावेळी म्हणाले. साहित्य ही एक साधना आहे. साहित्याकडे गांभीर्यानं पाहिलं तर साहित्य आपल्याला भरभरून देतं. 1-2 कविता किंवा कथा लिहून साहित्यिक होता येत नाही, त्यासाठी कठीण तपश्चर्या लागते असा सल्ला युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर यांनी उद्घाटक म्हणून दिला. अकोला जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या 4 सभापती पदांसाठी गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यात सर्वाधिक मते मिळवत वंचित बहुजन आघाडीच्या 4ही उमेदवारांनी विजय मिळवला आहे. 4ही सभापती पदांच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानं जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बाल कल्याण आणि 2 विषय समित्यांसह 4 सभापती पदांसाठी 29 ऑक्टोबरला जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत निवडणूक घेण्यात आली होती. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य लता पवार यांना सदस्य पदासाठी अपात्र ठरवण्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्त
आयुक्तांनी 28 ऑक्टोबरला दिला. या आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर सभापती पदांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून निवडणुकीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचा आदेश न्यायालयाच्या खंडपीठानं दिला होता. त्यानुसार 4ही सभापती पदांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून निवडणुकीचा निकाल रोखून ठेवण्यात आला होता. संबंधित प्रकरणात 1 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये सदस्य लता पवार यांना सदस्य पदासाठी अपात्र ठरवण्याचा अमरावती विभागीय आयुक्तांनी दिलेला आदेश रद्द करीत या प्रकरणात येत्या 9 नोव्हेंबरला विभागीय आयुक्तांनी पुन्हा सुनावणी घेण्याचा आदेश न्यायालयानं दिलाय. विषय समित्याचे सभापती, समाज कल्याण सभापती आणि महिला बालकल्याणचे सभापती यांचा जो निकाल रोखण्यात आला होता मतदानाच्या दिवशी, त्या निकालाचा आज तो निकाल जाहीर करण्यात आला आणि तो संपूर्ण निकाल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लागला. त्यामुळे आज पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी कोर्टासमोर सुद्धा सक्षम झाली आणि विनाकारण विरोधकांनी हा निकाल रोखण्याचा एक प्रयत्न केला होता. वास्तविक पाहता जे पद गेलं होतं ते पद जातीच्या याच्यामुळे गेलं होतं. याच्यात वंचितचा कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप नव्हता. पण विरोधकांना विनाकारण वंचितला कुठेतरी थांबवण्याचा जो प्रयत्न चालू होता तो प्रयत्नसुद्धा आज न्यायालयाच्या माध्यमातून हाणून पाडण्यात आला आणि याच ठिकाणी आज वंचितच्या वतीने फार मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. मी सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि अनिलताई आंबेडकरांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. अकोल्याच्या बाळापूर येथील अंजुमन बाजारात सध्या नागरिकांनी सीताफळ खरेदीसाठी गर्दी केली आहे. बाळापूरच्या अंजुमन बाजारात सीताफळच्या खरेदीसाठी नागरिकांनी सध्या गर्दी केली आहे. सीताफळ तसं अतिशय गुणकारी, त्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसंच इतरही प्रथिनं भरपूर असतात. मात्र याबाबत अनेकांना फारच कमी माहिती आहे. तरी असं असलं तरी एकाच ऋतूत मिळणारं फळ म्हणून अनेक जण ते आवडीने खातात आणि यामुळंच सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात सीताफळ खरेदी होत आहे. बातमीपत्रात इतकंच. बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील. तोपर्यंत तुम्ही बघत राहा UCN न्यूज. नमस्कार.